गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. अरे वा, अदिती मॅडम वेळेवर आलात अगदी. नवरे, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी दिसतीये ना? नाही, आम्ही पण वेळेत आलोय. आमचं पण करा ना कौतुक. हा बा, जय पण आला, त्याचं पण करा कौतुक. करा. आलं, सुरू झालं यांचं. आता सगळ्यांचं कौतुक करत बसतो मी इथं. का? इतरांचं केलंत ना? हल्ली काही लोकांचं कौतुक केल्याशिवाय दिवस जात नाही. लॅपटॉप काय, गिफ्ट्स काय, फॅसिलिटीज काय. एक मिनिट रजनी, सुविधा मिळाल्या तर जबाबदाऱ्या सुद्धा वाढतात. आणि ऑफिशियल कामासाठीच दिलाय ना लॅपटॉप. ऑफिशियल कामं असतील ना लॅपटॉपवर, मग तो ऑफिस मध्ये असायला हवा नाही का? पर्सनल वापर करा असं म्हटल्यावर घरी नेऊन ठेवला. ऑफिस मधल्या लोकांना जर लॅपटॉपवर काम असेल तर द्यायचा नाही असं बजावलंय का सरांनी? द्यायचा नसेल म्हणून ठेवून दिलं घरी. तसं काहीही नाहीये रजनी. आणि सर आले की मी त्यांच्याशी बोलणार आहे लॅपटॉप विषयी. काय काय बोलणार आहेस तू अदिती? हेच की मला तो लॅपटॉप नकोय. अगं असं काय करतेस तू बाळा? अगं सरांनी तुला दिलाय हा लॅपटॉप गिफ्ट. अजून ऑफिस मध्ये कधीच कोणालाच मिळालेलं नाहीये. फक्त तुला दिलाय. सॉरी. कशाला बोलायचंय सरांशी? लॅपटॉप नकोय म्हणून मनातून तर फार आनंद झालाय. उगाच सगळ्यांना दाखवायला का? मला काहीही इतरांना दाखवण्याची गरज नाहीये रजनी. हो, मग एवढ्या महागड्या गोष्टीचं अप्रूप वाटूनही नको म्हणून कशाला सांगतेस? मिस रजनी, अदिती मॅडमला कुठल्याही महागड्या गोष्टींचं काही अप्रूप वाटत नाही. जय, तुला काय माहिती अदिती मॅडम बद्दल? एवढं ओळखतोस तू तिला? कारण ती त्याला काय मलाही माहितीये. हो, अदितीला अजिबात महागड्या गोष्टींचा अप्रूप नाहीये. ती एक खूप साधी मुलगी आहे आणि तिने जे मिळवलं ते तिच्या मेहनतीने मिळवलं. तुला काय माहित ग? मला जे माहितीये तेच मी बोलते आणि तेच सत्य आहे. अदिती अजिबात महागड्या वस्तूंनी हुरळून जाणारी मुलगी नाहीये. कळलं रजनी? लोकांनी थांब म्हणण्याऐवजी ना आपण स्वतःहून थांबायला हवं. नको ग, नको छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडूस. एवढ्याशा गोष्टीचा नको बाऊ करत जाऊस. चला चला, कामाला लागा, कामाला लागा, चला. जी, थँक्स. जय मला थँक्स म्हणाला. आदितीला सांगायला हवं, फळं संपायला आली आहेत, अण्णांसाठी म्हणून दुसरी घेऊन येईन.
या जरा खाऊन आराम करूया म्हटलं की वाजली बेल. या या दरवाजा उघडाच आहे. अरे नमस्कार. नमस्कार. तुम्ही या ना, या बसा. हो. आज काय सहजच? ते बरं बरं असू दे. आले हा, पाणी घेऊन आले. हा ओके थँक्स. तुम्ही उभ्या का? बसा ना. हो. अण्णांसाठी फळं कापत होते ना. अण्णा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते ना मागे. खूपच आजारी होते ते. तुम्हाला कळलं असेलच. नाही आम्हाला. अरे हो, विसरलीच मी. नाही नसेलच कळलं तुम्हाला. पण मग आज इथे सहजच. संक्रांतीचं माहेरचं वाण द्यायचं असतं ना, ते द्यायला आले. अच्छा अच्छा, हो का. छान. म्हणजे काहीही झालं तरी आधी ती मुलगीच आहे ना तुमची. करायलाच हवं तिच्यासाठी. तुम्हाला खरं सांगू का, या वर्षी माझ्या आईने पण इतकं काही दिलंय ना मला संक्रांतीला. हो का. छान छान. जय आणि अदिती कसे आहेत? मजेत. तुम्हाला सांगते ना, आता नुकतंच लग्न झालेल्या जोडप्यासारखे वागतात. म्हणजे खूप गोड दिसतं जोडपं. आणि आता तर काय, आईने आपल्यासाठी संक्रांतीचं वाण पाठवलंय. हे कळल्यावर अदिती तर खूपच खुश होईल. हे अदितीसाठी कानातलं केलं होतं. आणि जयसाठी चांदीच्या वाट्यांचा सेट आहे. चांदीचा? कशाला एवढं सगळं? अहो जावयाचा मान आहे, तो त्याला द्यायलाच हवा ना. आणि ही तुमच्याकरता साडी. अय्या काय गरज होती याची? उगाचच तुम्ही एवढं सगळं आणलं. पण तुम्ही दिलेत ना, छानच असेल. कुठे राहतात ते? कोण? जय आणि अदिती. अहो तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला खरं सांगू का, दोघे अगदी छान राजा राणी सारखे नांदतायत. आणि आदिती ना रोज येते इथे विरारला. तुम्ही एवढ्या प्रेमाने सगळं हे आणलंय, मी नक्की देईन त्या दोघांना. उभे राहा बरं जरा. हा, उभे राहा. उभं राहायला मी काय केलंय? हे काय? हा, असं पण लावून बघ. आता काय? बरा दिसेल तुम्हाला. अगदी विशीतले दिसाल हो. हा? हा सेंट, हा रुमाल. असे बघत राहिला तर ती कुमुदिनी, सॉरी तुमची कुमू निघून जाईल. ही सगळी तू तयारी करून देतेस? हे सगळं मनापासून करतेस ना, की आपलं वरवरचं? सगळं काढून दिलंय. तयारी करा आणि जाऊन या. उगीच जास्त उशीर करू नका. भेटा आणि लगेच परत या. का नाटकाला जायचा प्लॅन आहे? आता तुला खरा सूर सापडला. नाटकाला गेलात तर इंटरव्हल मध्ये नुसता वडा घेऊन देऊ नका. मग बायकांना खूप राग येतो. अगं ह्या सूचना मैत्रिणीला भेटायला जाताना बायकोला देणं म्हणजे? खरं सांग, खरं सांग, तुला राग येतो ना? हे पाकिट, पाकिटात पैसे आहेत, मी चेक केलंय. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मी जातो. पण त्याच्या आधी आपण डॉक्टरकडे जाऊन तुझं सिटी स्कॅन करून घेऊया का?
म्हणजे कसं योग्य औषध मिळेल तुला. आणि बसने फिरू नका. टॅक्सीत बसल्यानंतर मीटरकडे न बघता जरा आजूबाजूला बघा. टॅक्सीला फिरण्याची लायकी आहे का त्या कुलकर्णीची? अहो काय बोलताय तुम्ही? मग मी कुमुदिनी बद्दल बोलतेय. मी कुलकर्ण्याबद्दल बोलतोय. तो येणार आहे माझ्या बरोबर. तो येणार आहे असं म्हणालाय आणि तो सोबत असल्यानंतर मी टॅक्सीला पैसे वाया घालवणार नाही. हा दंडच आहे त्याला. आता खरं तर पैसे सुटत नाही त्याच्या हातनं, पण त्यानं हे खूळ माझ्या डोक्यात भरवले ना, मग त्याचा दंड त्याला भरावाच लागेल. तुमची पण इच्छा होती बर का, पण व्यक्त करायला आदितीने पुढाकार घेतला आणि तिने सांगितलं म्हणून मी परवानगी दिली. म्हणजे हे सगळं मनापासून नाही. मनापासून नसतं तर हे सगळं आणून दिलं असतं का? 2 चांगल्या गोष्टी सुचवल्या ना तर माझ्याशीच वाद घालताय तुम्ही. कशाला तुमच्याशी बोलायला आले मी. जाते, मला खूप कामं पडली. हे काय एक तर सगळं मनापासून आधी करायचं आणि मी कुमू दिनीला भेटायला चाललोय तर ते एकदम वैतागलीस. काय करायचंय ते करा. वा बरं. अण्णा तुम्ही काहीही नका काळजी करू. लवकर बघा बरे व्हाल. आणि मी आहेच ना यांची काळजी घ्यायला. अण्णा फळं कापून ठेवली तुमच्यासाठी, सगळी संपवायची. बघा अण्णा सगळे तुमची किती काळजी घेत आहेत ते. हो ना, ह्यांना हार्ट अटॅक आला ना, आम्ही लगेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ह्यांना. माहिती म्हणजे खर्च काही परवडणारा नव्हता आम्हाला, पण काय करणार ना. म्हणजे माणसापेक्षा पैसा महत्वाचा असतो का. पण म्हणजे खूप खर्च झाला हो. तिथे ना असे हात लावण्याचे सुद्धा 1000 रुपये घेतले हो डॉक्टरांनी. शेवटी माणसाची किंमत जास्त नाही. हो खरंय. तरी आमच्या आदितीने खूप काळजी घेतली माझी. अजूनही खूप करते. अण्णा ऐकून खूप बरं वाटलं. आमची अदिती तुम्ही म्हणालात ना. सगळ्याच आई वडिलांना सासरच्या लोकांकडून असं ऐकायला नाही मिळत. तुम्ही तिला आणि तिने तुम्हाला आपलंसं केलं ना, यातच खूप आहे. खूप गुणी मुलगी आहे. तितकी चांगली सून देखील आहे. अण्णा बास झालं. म्हणजे आराम करायला सांगितलं ना ह्यांना. खूप बोललो ना जास्त की दम लागतो ना. आणि अण्णा ह्यांनाही उशीर होत असेल. हो मी येतेच. बरं मला सांगता का अदिती कुठे राहते ते? काही निरोप आहे का? नाही, ती दररोज इथे येते ना, मी देईन तिला निरोप. नाही म्हटलं पत्ता असावा, कधी जायचं झालं तर. वांद्र्याला केतकर म्हणून आहेत, त्यांच्याकडे राहतात ते. खूप चांगली माणसं आहेत. थांबा मी तुम्हाला पत्ता देतो. अण्णा राहू देता. हो मी देते ना लिहून यांना पत्ता. म्हणजे लिहून दिला की कसा तुमच्याकडे राहील ना तो व्यवस्थित, नाही का. नाही पण तुम्ही म्हणजे आता गेलात तर दिवसा भेटणार नाही, दोघेही ऑफिसला असतात ना. आणि तिकडे केतकर काकांना भेटला तर पुन्हा आदितीला भेटायला जाणार नाही त्या घरात. म्हणजे मी आणून देते तुम्हाला पत्ता. आले अण्णा. चला उठा, किती वेळ बसलायत, आराम करा. या मी आलेच. हो सावकाश सावकाश. या.
कुमुदचाच असणार. हा बोल कुमू. कुकरड्या काय कुठपर्यंत आलास? येत नाहीस? म्हणजे कुमुदशी मी आता एकट्यानं बोलायचं? ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे, बोलतो मी बोलतो. हा नाही बरोबर आहे. महत्वाचं असेल काम तर येऊच नकोस तू. हा काम महत्वाचं, भेटी गाठी का नंतर पण होतील. मग ठेवतो, येऊ नकोस ना तू. हा बरं झालं, कुमुदशी आता व्यवस्थित बोलता येईल जरा. अजून कुमुद आली कशी नाही? दिलेली वेळ तर होऊन गेली. इकडे कन्फर्म करायला पाहिजे. हा ते बरं होईल. एवढे कसले बिझी असतात हे लोक? साधा एक फोन उचलता येत नाही, ठेवतात कशाला फोन? कुमुदिनीने हीच वेळ आणि ठिकाण सांगितलं ना, ह्यानं काहीतरी भलतच सांगितलेलं असणार मला. मस्करी नाही करत माझी. नाही पण तशी हिंमत नाही करणार तो. आली कशी नाही अजून? कुमुदिनीलाच फोन केला तर बरं होईल. फोन लागू दे रे देवा. लागला तर उचलू दे. उचल. हॅलो. हा उचलला. काय? ओके नाही, हे एक ग्लास उचलला इकडे. आणि हॅलो, हा कुमुदिनी करमरकरचा नंबर आहे ना? हो. आपण अगं कुमू, ओळखलं नाहीस काय? अगं दिनू, मी दिनिया. ओळखलंस की नाही आवाज? हो दिनू. कुमू, अगं आलोय मी इकडे, वाट बघतोय तुझी. मी सुद्धा आलीच आहे, 2 मिनिटात पोहोचते. हा हो, ये लवकर ये. आपली सावकाशी ये. चला 1 मिनिट 28 सेकंड 57 सेकंड. तब्बल 35 वर्षानंतर कुमुदिनी मला भेटणार. 2 मिनिटं पूर्ण. आलीच नाही, फोन लावून विचारू. हॅलो कुमू, अगं तू आलीस का? हो. अगं मग दिसत कशी नाहीयेस तू? मी इकडेच बसलो तुझी वाट बघत. कशी आहेस तू? मजेत. कशी म्हणजे तसं नव्हे ग, म्हणजे तू काय ड्रेस कुठला घातलायस? ड्रेस काय? मी छानपैकी पिवळ्या काठाची हिरवी साडी नेसली. हा आणि केसात गजरा घातलाय. हो, सुगंध इथपर्यंत येतोच आहे. एकदम छान दिसत असशील ना तू. अदिती, हे बघ, तू या सगळ्या बाबतीत क्लिअर आहेस ना? कोण काय बोलतंय याचा कशाला विचार करून त्रास करून घेतेस? जे काही घडतंय ना ते खूप वाईट आहे. मानसिक त्रास होतोय त्याचा. सर आल्यावर तू त्यांच्याशी बोलणार आहेस ना? मग विषय संपला. जय, मी सुद्धा तेच ठरवलंय. पण बघतोयस ना काय घडतंय ते. एकीकडे त्या रजनीचा राग आणि दुसरीकडे नंदिनी मॅडम. या सगळ्याचा त्या भलताच अर्थ काढताय. सरांनी तो लॅपटॉप माझ्या परफॉर्मन्ससाठी दिलाय हे कोणी लक्षातच घेत नाहीये. अदिती, बघ, तू आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं प्लीज सोड. कारण तू त्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेतेस आणि ते मला आवडणार नाही. तू नाही आहेस यार अशी. किती बॅलन्स्ड आहेस तू, आणि तशीच राहा प्लीज. हे सगळं विसर आता.
आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आज तुझ्यामुळे आपल्याला काकांसाठी एक अशक्य गोष्ट शक्य करता आली. आपल्याला सतत काका काकूंसाठी काहीतरी करावंसं वाटत असतं ना, आणि आज तुझ्यामुळे तर काकूंनी परवानगी दिली. अरे हो, बघ या सगळ्यात मी हे विसरूनच गेले. जय, काका खरंच त्या कुमुदिनी करमरकरला भेटले असतील का? त्यांच्यासाठी फक्त कुमू. या राईट, कुमू. खरंच काका त्या कुमूला भेटले असतील? काय माहित बाबा, वेळ तर झाली भेटण्याची. घरात पडून राहिलेल्या लॅपटॉपमुळे असं काही घडेल असं वाटलं नव्हतं ना. काकांना अडगळ वाटत होता लॅपटॉप. आता बघ, एका नवीन नात्याची आठवण करून देतोय. खरंय, आज त्याच लॅपटॉपमुळे एक नवीन नातं सापडले. त्या एका लॅपटॉपमुळे माणसं जवळ यायला लागली आहेत याच्यावर विश्वास बसायला लागलाय माझा.